नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे यांच्या आस्थापनेवर विविध पदांची इथे ॲड निघालेली आहे। तर कुठले पद आहेत, त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे, याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं प्रसिद्ध पत्र इथं जाहीर झालेलं आहे। महत्त्वाची वेबसाईट msce.pune.in या वेबसाईटला तुम्ही लक्षात ठेवा आणि दूरध्वनी क्रमांकसुद्धा इथं दिलेला आहे 020 26 12 30 66 किंवा 67। तर ॲड इथं प्रसिद्ध झालेली आहे। शिक्षण आयुक्तालय राज्यस्तरीय कार्यालयाची पदे ही आहेत। स्तरावर सध्याच्या मंजूर असलेल्या पदांपैकी रिक्त असलेल्या 80% प्रमाणे मुख्य लिपिक 6, वरिष्ठ लिपिक 14, निम्न श्रेणी लघु लेखक 3 असे टोटल 23 पदांची भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या सेवा कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट क संवर्गातील असून सदर पदभरती परीक्षा ही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील उपलब्ध केंद्रावर घेण्यात येणार आहे। त्यानुसार सदर परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र पात्र उमेदवारांकडून मागवण्यात येत आहे। तसेच परीक्षेचा दिनांक यथावकाश संकेतस्थळावर कळवण्यात येत आहे। तरी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे ibps.online.ibps.in/mscepdec2023 किंवा या वेबसाईटला जाऊन तिथे दिलेलं आहे। तर 23 मार्च ते 8 एप्रिलपर्यंत फॉर्म फिलिंग ही करायची आहे। तथापि आवेदनपत्र भरतेवेळी काही अडचण उद्भवल्यास तर मेल ID इथं दिलेला आहे, यावर आपल्याला संपर्क हा साधता येणार आहे। तर महाराष्ट्र आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती इमारत पुणे यांच्या शिक्षण आयुक्तालय राज्यस्तरावरील कार्यालयातील पदे भरती परीक्षा 2023 या परीक्षेची ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागवण्यात येत आहेत। तर संवर्गाचं नाव आहे मुख्य लिपिक। तर टोटल 6 पदे यासाठी आहेत। रिझर्वेशन वाईज तुम्ही पदे चेक करू शकतात। पुढचं पद आहे वरिष्ठ लिपिक। टोटल 14 पदे या संवर्गात आहेत। पुढचं आहे निम्न श्रेणी लघुलेखक। टोटल 3 पदे आहेत। वयोमर्यादा आणि बाकी पात्रतेचे निकष आपण इथे बघूयात। तर मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक आणि निम्न श्रेणी लिपिक यांना किमान 18 आणि कमाल 38 वर्ष हे ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 38 वर्षाचं एज लिमिट आहे। मागासवर्गीय असतील तर त्यांना 43 वर्षापर्यंतचं एजमध्ये इथे रिलॅक्सेशन दिलं जाणार आहे। शैक्षणिक व्यावसायिक अर्हता इथं लक्षात घ्यायचं आहे। मुख्य लिपिक किंवा वरिष्ठ लिपिक यांना मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणं गरजेचं आहे। टंकलेखन किंवा संगणक टंकलेखन मराठी 30 व इंग्रजी 40 शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। मुख्य लिपिक पदासाठी किमान 2 वर्षाच्या शासकीय निमशासकीय कार्यालयातील वरिष्ठ लिपिक पदाचा अनुभव आवश्यक आहे। त्याचबरोबर वरिष्ठ लिपिक पदासाठी किमान 2 वर्षाच्या शासकीय निमशासकीय कार्यालयातील कनिष्ठ लिपिक किंवा लिपिक आणि टंकलेखन पदाचा अनुभव असणं गरजेचं आहे। MSCIT परीक्षा उत्तीर्ण आवश्यक आहे। लघु लेखक निम्न श्रेणी मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेची पदवी, टंकलेखन संगणक टंकलेखन मराठी 30 इंग्रजी 40 लघुलेखन 100 शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। MSCIT सुद्धा पास असणं गरजेचं आहे। अभ्यासक्रम लक्षात घ्या। मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी प्रत्येकी 50 प्रश्न 50 गुण यासाठी असतील। असे 200 प्रश्न 200 गुणांसाठी ही एक्झाम कंडक्ट केली जाईल। टोटल 120 मिनिटं हे तुम्हाला दिले जाणार आहेत।
कम्प्युटर बेस्ड टेस्ट ही असणार आहे। सर्वसाधारण सूचना या इथे देण्यात आलेल्या आहेत, त्या तुम्ही चेक करून फॉर्म फिल करताना या गोष्टी तुम्ही बघू शकतात। PDF तुम्हाला आमच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला अवेलेबल करून दिली जाईल, तेथून तुम्ही ती मिळवू शकतात। असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।